कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार बाबा आधी सत्ता येऊ दे, त्यामुळे ती सत्ता येत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निकाल महाराष्ट्रानं घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं आता ठरलंय जर लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा अनेकांनी सांगितलं लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती, पण आता विधानसभेला सुनामी आली आहे, सुनामी। आणि तुम्हा आंबेगावकर शिरूरकरांचं मनापासून अभिनंदन करत, कारण एक सभा इथं मंचरला होत होती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची एका विधानसभा मतदारसंघाची, आणि तिकडं मुंबईत शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची 26 विधानसभांची एकत्र सभा होती। पण 26 विधानसभांच्या एकत्र सभेत खुर्च्या लावून तिकडं खुर्च्या रिकाम्या होत्या आणि इकडं 4-5 तास माणसं मांड्या घालून त्याच्या दुपटीनं संख्येनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेसाठी होती। त्यामुळे एवढंच सांगतो, मतदानाची तारीख किती, निकाल कधी, म्हणजे मतदान नोव्हेंबर 20, निकाल नोव्हेंबर 23, घरी पाठवायचे शिंदे अजितदादा फडणवीस। हे महाराष्ट्राचं ठरलंय आणि 23 तारखेला निकम साहेबांचा वाढदिवस। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करतो, वातावरण बनलंय, सगळ्यांचं ठरलंय, पण 2 दिवस, पुढचे 2 दिवस डोळ्यात तेल घालून जागेला। वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्याची शक्यता आहे। लोकांची अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन दिवाळीला झालं, परतवाडी आली, किती बी वाढी येऊ द्या, दुसरी येऊ द्या, तिसरी येऊ द्या, पण 20 तारखेला जाताना त्या बापाला आठवा, एकदा त्या बापाला आठवा ज्या बापानं डोक्यावर छप्पर बांधलेलं असतं, ज्या बापानं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात, ज्या बापानं हाडाची काढं केलेली असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, पण तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न केला असतो। आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी दाराच्या अंगणात जर बसला असला, घराच्या अंगणात बसला असतो आणि मागून अख्खच्या अख्खं घर कोणीतरी घेऊन जातं, त्या बापाला काय वाटत असेल? गेली 55-60 वर्ष ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी फक्त दिलं आणि अहोरात्र दिलं, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर 2 जुलै 2023ला असंच झालं। पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, मंत्री गेले, नेते गेले, सगळं काही गेलं। साधा माणूस असता तर कोसळून पडला असता, तुटून पडला असता, आतून तुटला असता। आणि दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नेते गिधाडासारखं बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला, आता पवार साहेब झुकणार, महाराष्ट्र झुकणार। पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला, तो म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार।